नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. व शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दुपारनंतरचे सर्वच बाजार समितीचे आजचे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. पहिली बाजार समिती आहे नाशिक. 386 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कराड हलवा जातीचा कांदा 249 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 3580 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी लोकल कांदा 11 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी लोकल कांदा 504 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, येवला उन्हाळी कांदा 2000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1327चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, येवला आदर्श उन्हाळी कांदा 2000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1175चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 6262 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1415चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मनमाड उन्हाळी कांदा 1500 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1170चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव वसवंत उन्हाळी कांदा 18220 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800चा दर मिळत आहे. आता पाहूया महत्त्वाची बातमी. शेतकरी संघटनेची सोमवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक. हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीसाठी कर्जमाफीची मागणी. ओल्या दुष्काळाच्या यादीतून चंद्रपूर जिल्हा वगळण्यासोबतच राज्यातील इतर आपत्ग्रस्त भागासाठी देखील तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या वतीने सोमवारी तारीख 29 राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड दीपक वटप यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या इतर भागांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यात देखील संततधार पाऊस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश ओला दुष्काळ प्रवण जिल्ह्याच्या यादीत केला नाही. हा या भागातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यासोबतच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली मदत तोंडाला पाणी लावण्यासारखी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.